पहिला बॉल सिंगलने सुरुवात मुसद्दिक आणि तय्यब आपल्याला पाहायला मिळते. ओपनिंग बॅट्समन आणि गोलंदाज कुणाल कुणाल जाधव सॉरी कुणाल मात्रे आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल सिंगलने सुरुवात. मॉडर्न शिरगाव बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता पॉईंटच्या भागामध्ये, परंतु इकडे बॅटर प्रॉपर टायमिंग झाला नाही. एक धाव. रिॲक्शन आपण बघू शकता तो नो स्ट्राईक फलंदाज तय्यबची की खराब चेंडू होता, चौकाराचा चेंडू होता, मात्र टायमिंग करता आलं नाही. दोन चेंडू दोन धावा. फुलटस बॉल आहे, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, गडबड थोडी झालंय, परंतु इकडे गोलंदाज मात्र स्टंपवर आला नव्हता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न एकदा पूर्ण केली. बरंच काही घडलं मागच्या चेंडूवर. फुलटस चेंडू देखील होता. शॉर्ट पॉईंटला मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि त्यानंतर मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, एक धाव पूर्ण केली. सुरक्षित पोहोचतोय क्रीजमध्ये मुसद्दिक. धावा झाल्या 3 मध्ये 3. चौथा बॉल. रिव्हर्स अटेम्प्ट केला. ओ हो सोपा कॅच आणि कॅच ड्रॉप झाला. इकडे लक्ष दिलं नाही तय्यबने आणि परतावला गेल. बघा संधी मिळाली होती तय्यबला. सोपा कॅच ड्रॉप झाला होता कुणालकडून आणि त्याचा फायदा उचलता आला नाही. त्यानंतर बॅकअप पाहायला मिळते आणि डायरेक्ट हिट देखील पाहायला मिळते. मिन बोरा आपल्याला पाहायला मिळते, जो क्षेत्ररक्षक आपण बघू शकतात. तीन धावेवर पहिला विकेट येतोय. चेंडू फेकून झाले 4. फोर व्हीलर कृपया करून रेड लाईट बंद करा. फोकस. चार चेंडू मागे 3 धावा. पहिला विकेट येतोय. नवीन फलंदाज माजिद आपल्याला पाहायला मिळते. वनडाऊनच्या रूपामध्ये आलेला फलंदाज. चेंडूला जाऊ दिला. वाईट बॉलचा इशारा येतो. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 4 चेंडू आणि 4 धावा. एक गडीच्या मोबदल्यात. रनआउटमध्ये मात्र विकेट मिळाला तय्यबचा. एक बाजूला मॉडर्न शिरगाव, दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते मैत्री 11 पालघर. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. काय स्ट्रोक लगावलाय. फुल टच चेंडूला पाठवलंय. बाउंड्री लाईनच्या पार येतोय चौकार. 4 धावा. कुणाल मात्रेवर झालेला हल्ला आपल्याला पाहायला मिळतोय. आज इथं यावेळेस आल्या आल्या मात्र चौकार खेचतोय. अगदी एक्सपिरियन्सचा फलंदाज आहे आणि यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला. उलटच बॉल मिळाला. काय स्ट्रोक खेळला जातोय. 4 धावा मिळतील. 4 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 8. पुन्हा एकदा काडाक स्ट्रोक आहे. या वेळेस चेंडू बाउंड्री लाईनच्या जवळ. काय क्षेत्ररक्षण होत असताना अगदी सुपर स्ट्रोक लगावला आणि त्यामध्ये आपण बघू शकतात की यावेळेस काहीच कमालीचा एफर्ट दिलेला आहे क्षेत्ररक्षकाने.
2 धावा सेव्ह केल्या आपल्या टीमच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावर. कुणाल जाधव आलेला आहे गोलंदाज. पहिला चेंडू इकडे मात्र काय होतंय, डॉट बॉल येतोय यावेळेस. पहिला बॉल आपण बघू शकता तर डॉट बॉलने सुरुवात. 10 धावा स्कोर काढला आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैत्री 11 पालघर आणि मॉडर्न शिरगाव माझीतने काय कमालीची सुरुवात केली. पहिला चेंडू चौकार, दुसऱ्या चेंडूवर कमालीचा कव्हर ड्राईव्ह खेळला, परंतु क्षेत्ररक्षण तेवढंच ताकदवार पाहायला मिळालं. ऑन साइडला फटका स्विंग केलाय, पाठलाग सुरू आहे. चेंडू इथे मात्र बाउंड्री लाईन जवळ अगदी फील्ड केल्या जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि सडपातळ असण्याचा हा देखील फायदा असतो. आपण बघू शकता तर आपण चेंडूपर्यंत पोहोचू शकतो, त्यामुळे मात्र आपण बघू शकता तर यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 2 धावा पुन्हा एकदा सेव्ह केल्या आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये एक एक धावेला महत्व आहे, एक एकदा बॉलला महत्व आहे आणि सलग 2 वेळेस मात्र आपल्या टीमसाठी 2-2 धावा सेव्ह केल्यात 2 क्षेत्ररक्षकांनी. तिसरा बॉल देखील मात्र चांगल्या रीतीने यावेळेस हाताळला जातोय. डॉट बॉल येतोय. गुड बॉलिंग कुणाल. 2 कुणाल पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला कुणाल मात्र यावेळेस कुणाल जाधव. थवत झाले 12. काय चेंडू हाताळला. कीपर देखील मात्र यावेळेस बीट होताना. सुपर बॉलर यावेळेस हाताळला जातोय. 1 धाव सिंगल बायच्या रूपात. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 13. 13 धावा धावफलकावर. चेंडू झाले 4. 2 चेंडूचा खेळ बाकी. मैत्री 11 पालघर आणि त्यांचे विपक्ष मॉडर्न शिरगाव मॅच आपल्याला पाहायला मिळते. आजचं तिसरी रात्र स्पर्धेची क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2025 आपल्याला पाहायला मिळते. बिरसा मुंडा मैदानावर सुरू असलेली स्पर्धा तोस्ती ग्रुप खैरापाडा आयोजित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तब्बल प्रथम पारितोषिक 1 लाखाचं. शॉर्ट बॉल आणि इकडे मात्र काय फटका सजवलाय. माजिद मात्र इकडे कमालीची कामगिरी करतोय. मंडाऊनच्या रूपामध्ये आलेला फलंदाज सुपर कामगिरी होत असताना 17 धावा धावफलकावर. क्या बात आहे. सुपर स्ट्रोक. माजिदच्या बॅट मधून हा दुसरा चौकार येतोय. 17 स्कोर कार्ड वर. लास्ट बॉल. आतापर्यंत बघायला गेलं तर डाव्या त्याच्या फलंदाज थोडे खोलवर चेंडू टाकण्यात आले. यावेळेस थोडं शॉर्ट पिच चेंडू बाउन्सर मारण्याचा प्रयत्न केला गोलंदाजाने. काय फटका खेळलाय. रिव्हर्स अटेम्प्ट खेळलाय माजिदने. हा देखील चेंडू निघून जाणार बाउंड्री लाईन पार. बॅक टू बॅक येतोय चौकार. काय फलंदाजी होत असताना माजिद कडून सुपर बॅटिंग. 2 षटकाच्या मागे 21 धावा धावफलकावर.
षटक क्रमांक तिसरा तळण्यासाठी कुणाल मात्र तयार. मागच्या 2 चेंडूवर बघायला गेलं तर 4 चेंडू मागे सुपर गोलंदाजी हाताळली होती कुणाल जाधवने. आणि त्यानंतरचा विचार केला तर माझी स्ट्राईकवर येतोय काय, 2 चौकार लगावतोय काय. 21 धावा 10.5ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता यावेळेस फलंदाजाने. डॉट बॉल येतोय पंचेकडे. आपण बघू शकता संता येता अगदी बघा रिव्हर्स अटेम्प्ट केल्यावर यावेळेस इथून वाईट मिळणार नाही. डॉट बॉलने सुरुवात पण एकदा मात्र मारण्याचा प्रयत्न केला होता मुसद्दिकला. या मॅच मध्ये अगदी बांधून ठेवलंय, थांबून ठेवलंय, रोखून ठेवलंय, स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. डान्सिंग ऑन द क्रीज आपण बघू शकता तर नाचताना दिसतोय यावेळेस क्रीज मध्ये फलंदाज मुसद्दिक. चेंडू फेकून झाले 2, अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 1 वाजून 48 मिनिटं झालेली आहेत. आता मात्र थोडा प्रेशर आला आणि फुलटस चेंडूला मात्र हलक्या हाताने खेळला जाते. 1 धाव पूर्ण केली. 2 डॉटचा हा प्रेशर होता. इथे फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही. 1 धाव सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 22 धावा. तीस षटक मार्गस्थ आहे. 22 धावा. धावपलकावर चेंडू फेकून झाले 3. क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक. अगदी आजची तिसरी रात्र शेवटची अंतिम मॅच आपल्याला पाहायला मिळते. 6वी टीम असेल जी टॉप 10 मध्ये जाईल. काय बॅटिंग होत असताना माजिदच्या समोर एखाद्याचं काही चालत नाहीये. पुन्हा एकदा मात्र चौकार येतोय. 4था चौकार त्याच्या बॅटमधून येत असताना मुसद्दिकला अलग लाईन आणि लेंथ आणि अलग वेगाने गोलंदाजी होत असताना आणि माजिद आल्यावर अलग लाईन आणि लेंथ आणि अलग वेगाने गोलंदाजी होत असताना जणू काही आजीचं प्रेशर गोलंदाजावर पाहायला मिळते. धावा 4 ने पुढे जाईल. धाव्याचा विचार केला 26 धावा धावपलकावर. चेंडू झाले ते म्हणजे 4. 2 चेंडूचा खेळ बाकी. सलग 3 चौकार खेचले तर माजिदने हॅट्रिक चौकाराची लगावले. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. यावेळेस मात्र डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल 5 बॉल 26 धावा. शेवटचा अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल. एक बाजूला मैत्री 11 पालघर, दुसऱ्या बाजूला मॉडर्न शिरगाव. ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण, लाईव्ह प्रक्षेपण. शेवटचा बॉल एज लागलाय शेवटच्या बॉलवर, परंतु नो मॅच लँड मध्ये पडतोय. 1 धाव पूर्ण केली जाईल. 3 षटके इकडे समाप्त झाली आहेत. 9च्या सरासरीने 27 धावा 1 गडी बाद.
लॉर फुलटा चेंडू होता. चौथ्या षटकातला कुणाल जाधव पाहायला मिळते. यावेळेस एक धाव पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 28 28 धावा धावपलकावर. चौथा षटक मार्गस्थ आहे. येणारे अजूनही मात्र 17 चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या फेरीमधला. अंतिम मॅच, शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते. अगदी 5 टीमने टॉप 10 मध्ये प्रवेश केलेला आहे. चांगला चेंडू हलक्या हाताने ढकलला जातोय. डीप मध्ये मात्र क्षेत्ररक्षक एक धाव पूर्ण केली जाईल. 50-55 धावा मात्र एक चांगली टफ फाईट मॅच पाहायला मिळेल. कारण की समोर देखील मात्र शिरगाव एक्सप्रेस मुसद्दिक आहे, त्याचबरोबर वकास आहे. एक चांगली बॉलिंग अटॅक देखील आहे टीम शिरगावकडे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. मॅच पाहायला खूप मजा येईल. 29 धावा धावपलकावर. 2 बॉल झाले. 2 बॉलमध्ये 2 धावा खर्च केल्यात. स्ट्रेट बॉल दिला जाईल. पदलावती चुकते, थांबलाय यावेळेस गोलंदाज. अभि तो बॉडी स्ट्रोक खेळला जातोय. यावेळेस मात्र चांगला प्रयत्न होता. काय क्षेत्ररक्षण होत असताना काय एफर्ट दिले जाते. एक धाव पूर्ण केला. कव्हरच्या ठिकाणी काय क्षेत्ररक्षण होत असताना 30 धावा धावपलकावर यावेळेस लागल्या जात आहेत. 3 ओव्हर आणि 3 चेंडूचा खेळ होत असताना पहिल्या 3-4 चेंडू मागे मात्र कमालीची गोलंदाजी कुणाल जाधव कडून होते. शेवटचे 2 चेंडू थोडं त्रासदायक ठरत आहेत. आता मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. पुन्हा त्या चेंडू अंगावर लागतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि एक धाव इकडे मिळणार. तुषार बसवत येईल तोपर्यंत इकडे काय घडतंय यावेळेस आपण बघूया. पंच मात्र इकडे आपण सांगताय नोट आउट. एक धाव पूर्ण केली. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 31 31 धावा धावपलकावर. अजूनही मात्र 2 चेंडूचा खेळ बाकी चौथ्या षटकामध्ये. पाचवा चेंडू घेऊन तयार. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. यावेळेस डॉट बॉल येतोय. चेतनचं देखील कौतुक करायला लागते. अंगामध्ये फलंदाज आला होता तरी देखील मात्र चेंडू थांबवलाय. थोडं क्लोज किपिंग करणं ते देखील धोकादायक आहे. फलंदाज अगदी मात्र आतमध्ये येतोय. चेंडू दिसत नाही. काय बॉल टाकला जातो यावेळेस इकडे डॉट बॉल येतोय. काय गोलंदाजी कुणालची. दोन्ही षटक कमालीचे पाहायला मिळाले. खास करून हा षटक 4 धावा खर्च केल्या. 31 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर. पहिलाच बॉल. ओहो, पुन्हा एकदा आतमध्ये येऊन बॅट आणि चेंडूचा संपर्क झालाच नाहीये. मुसद्दिक जो फलंदाजी करतोय अगदी नाराज केलंय. 11 चेंडू अजूनही आहेत. माजिद मात्र जिकडे बघेल जी अपेक्षा मुसद्दिक कडून होती ती अपेक्षा माजिदने पूर्ण केलेली आहे. 4 चौकार त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. आणि इथे मात्र स्कोरबोर्डचा विचार केला तर 32 धावा झालेल्या आहेत. परंतु मुसद्दिकच्या बॅटिंगचा विचार केला तर त्याने धावा बनवल्यात त्या म्हणजेच 7 धावा 8 धावा 12 चेंडू मागे. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. फटका इकडे फसलाय.
यावेळेस एक धाव पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 33 धावा, 10 बॉल बाकी आहेत बॅटिंग टीमकडे. 10 बॉलमध्ये किती धावा बनवल्या जातील बघूया. गोलंदाज पीयूष आपल्याला पाहायला मिळते. 10 गेंदों में कितने रन बनेंगे. पीयूष उंच कोरा, गोलंदाज सडपातळ बांधा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फटका स्विंग केलाय. स्ट्रगल सुरू होता. हा स्ट्रगलचा मात्र फटका होता, कारण की फॉर्म मध्ये नव्हता. अगदी मात्र वळून मारण्याचा चेंडू सरळ खेळत होतो. मिड विकेटला कॅच आउट विकेट. नवीन बॅट्समन मयूर आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये येत असताना. 3 चेंडू फेकून झाले. 3 चेंडू जुने बाकी आहेत. चला स्पीडअप ठेवा खेळाला. रात्रीचे 2 बरोबर वाजलेले आहेत. अजूनही मात्र एक इनिंग बाकी आहे. 33 वर 2 गडी बाद. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी. पीयूष तयार. राईट मोर द विकेट. गुड बॉल, चांगला बॉल यावेळेस पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. अगदी चेंडू उडलाच नाही, खाली राहतोय. मात्र यावेळेस चांगली गोलंदाजी होत असताना 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉलमध्ये धावा किती येतील बघूया. क्रिकेटच्या खेळामध्ये चढ उतार, पडझड, वार पलटवार पाहायला मिळणार. अगदी फटका उंचच गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार, कॅच आउट होणार. दुसरा विकेट मिळत असताना गोलंदाज पीयूषला 5 चेंडू मागे काय गोलंदाजी केली आहे पीयूषने. फक्त धावा खर्च केले ती म्हणजेच 2, एक एलबी लेगबाईच्या रूपात आणि एक बॅटीने मात्र धावा लिहिले आणि 2 विकेट मिळवलेले आहेत. शेवटचा बॉल असेल. शेवटच्या बॉलवर मात्र काय होणार बघूया. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येईल. औसाप आलेला आहे नवीन फलंदाज यावेळेस. शेवटचा बॉल 5व्या षटकातला. फलंदाज औसाफ तयार. यावेळेस लास्ट बॉल खेळण्यासाठी फटका स्विंग केला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक 1 बाउंस चेंडू अडवला जाईल. 1 धाव पूर्ण केली आणि इथून सिंगलच मिळेल. काय गोलंदाजी, सुपर गोलंदाजी. अगदी फक्त धावा खर्च केल्या त्याने 3च 5व्या षटकामध्ये. 34 धावा, 3 गडी बाद. शेवटचा अंतिम षटक कोण घेऊन येईल बघूया. रोड पर गेलो तर आलंच
शेवटचे षटक अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळते. ओमकार डॉटने सुरुवात केली. ओमकारने मात्र मागच्या मॅच मध्ये सुपर षटक हाताळलं होतं. अगदी 18 धावा गरज होती. दांडी संघाविरुद्ध चांगली गोलंदाजी. ईबी दांडी आपल्याला पाहायला मिळाली. 34 धावा धावफलकावर. 5 बॉल शेवटचे बाकी आहेत. 5 बॉल मध्ये किती धावा येतील बघूया. काय बॉल हाताळलाय. प्रॉपर ब्लॉक चेंडू हलक्या हाताने खेळलं जातंय. 1 धाव पूर्ण केली. औसाफ आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज. आता मात्र माजिद स्ट्राईकला येतोय, ज्याने खूप चांगली बॅटिंग केलेली आहे. आतापर्यंत 22 धावा 12 चेंडू मध्ये त्याने बनवलेल्या आहेत. म्हणजे विचार करा 35 धावांमधला 22 धावा माजिदच्या आहेत. म्हणजे हे बाकीच्या सर्व फलंदाजांनी नाराज केले. मुसद्दिक, तय्यब, मयूर आणि औसाफ. आता मात्र 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया 4 चेंडू मध्ये किती धावा येतील. चला घाई करा टीम पालघर. माजीचा फटका फसलाय. इकडे केलाय कॅच. टिपलाय जेल. संपलाय खेळ. काय गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये होत असताना. तीन चेंडू झालेले आहेत. डॉट, सिंगल आणि विकेट. आता नवीन फलंदाज वकास आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये येत असताना. 3 बॉल शेवटचे बाकी आहेत. अगदी आपण बघू शकतात की शेवटचं षटक मार्गस्थ आहे. थोडं स्पीडअप ठेवा पालघर टीम. फलंदाज येतोय. तुमचं क्षेत्ररक्षण अजूनही लागलेलं नाही. फलंदाज येण्याच्या अगोदर तुम्ही क्षेत्ररक्षण सजवून घ्या, ही विनंती असेल. अगदी तुम्ही 5 षटकं संपवायला 15 मिनिटं घेतली, परंतु हाताचा षटकचा विचार केला तर जवळजवळ तुम्ही 7 मिनिटं आतापर्यंत घेतलेले आहेत आणि 3च चेंडू फेकून झाले. डॉट बॉल येतोय यावेळेस. कमालीचा चेंडू, परंतु इकडे मात्र विकेट सॅक्रिफाईस करतोय वकास. स्ट्राइक वर आणलं जाते फलंदाजाला. औसाफ मात्र स्ट्राइक वर येतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. फवा झालेले आहेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पस्तीस वर 5 गडी बाद. काय गोलंदाजी होत आहे. 2 चेंडू अगदी मात्र अचूक टप्प्यावर हाताळतील का हे प्रश्नचिन्ह आहे. या 2 चेंडू मागे किती धावा येतील. आणि स्ट्राईकला डाव्या हाताचा फलंदाज आहे. थोडं कानमंत्र दिलेला आहे. मेसेज जे दिलेला आहे तो मात्र पोहोचवला जातोय यावेळेस फवाजच्या माध्यमातून. शेवटचे 2 चेंडू शेवटच्या षटकातले. स्कोरबोर्ड 35, 5 गडी बाद. राईट मोर द विकेट. अंगावर चेंडू लागतोय. इकडे मात्र सिंगल साठी येत असताना माहिती आहे काही गरज नाही, कारण की शेवटचाच बॉल आहे. स्ट्राइक वर मात्र औसाफच असणार आहे, त्यामुळे मात्र रनआउट घेण्याचा प्रयत्न केला नाही. एक्स्ट्रा धाव द्यायचे नाहीये.
35 बॉल 35 झालेत. शेवटच्या बॉलवर निर्णय असेल की टार्गेट किती येईल. पहिल्या 2 षटकामध्ये 21 होत्या. त्यानंतर मात्र कुठे ना कुठे गाडी थांबली, ती थांबूनच राहिली. हळूहळू एक 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 एकने पुढे गेली, 35 पर्यंत पोहोचली. ओव्हर समाप्त. 35 धावा, 36 धावेचं टार्गेट. 36 बॉल 36चं टार्गेट. कुणाल जाधव आणि तुषार बसवत आलेले आहेत. 36 मध्ये 36. अगदी लोवेस्ट टोटल या मॅच मध्ये देखील पाहायला मिळाली. मागच्या मॅच मध्ये परिस्थिती अलग होती. पहिले फिल्डिंग करत असताना मात्र समोरच्या टीमला 32 वर ऑल आउट केलं शिरगाव टीमने. पहिलाच बॉल घेऊन गोलंदाज तयार होणार. मुसद्दिक तयार. स्ट्राईकला मात्र कुणाल.
हलक्या हाताने मात्र खेळला जातो, एज लागली जाते, डॉट बॉलने सुरुवात केलंय. इथे आपण बघू शकतात कुणाल पाहायला भेटतोय 36 मध्ये 36 ची गरज. तुषार बसवत नो स्ट्राईकला कुणाल. क्लीन बोल्ड यावेळेस पाहायला मिळते. आतमध्ये येऊन मारण्याचा प्रयत्न केला. अगदी मात्र बघायला गेलं तर जवळ वेगवान गोलंदाज आहे. लेदर क्रिकेट प्रॉपरली खेळतो आणि त्यामुळे आपण बघू शकता त्याचा खांदा अगदी फ्री आहे. 140 प्लसचा चेंडू हाताळलाय. जवळ 135 140च्या स्पीडला गोलंदाजी होत असताना आणि अशा गोलंदाजाला मात्र तुम्ही आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, मोठ्या हिटकडे जाण्याचा प्रयत्न केला. विकेट. नाही एवढी इंच सर्व मोठ्या पाहिजे एवढ्या. हलक्या हाताने खेळलं जातं. नवीन फलंदाजी येतोय यावेळेस. काय क्षेत्ररक्षण होत असताना मुसद्दीक काय गोलंदाजी करतोय. भले मात्र आपण बघू शकतात की 36 धावेचं आव्हान दिलंय, परंतु 3 चेंडू मागे अगदी स्ट्रगल करायला लावलंय यावेळेस गोलंदाजाने. आणि मॅच बनवली जाते. गोलंदाजाने देखील मॅच भरपूर जिंकवलेल्या आहेत. टीम इंडियाला T20 वर्ल्ड कप 30 बॉल 30 पाहिजे असताना मात्र जसप्रीत बुमराची गोलंदाजी, हार्दिक पांड्याची गोलंदाजी आपण बघितली असेल. तिथून देखील मात्र मॅच जिंकता येते. आणि 4 बॉल डॉट आलेत पॉवर प्लेमध्ये. मुसद्दीक इकडे सांगतोय की भले 36 धावा बनल्यात, मी बॅटिंग मात्र खराब केलं, परंतु इकडे मात्र मी लढण्यासाठी तयार आहे. 4 सलग डॉट चेंडू. फलंदाज आकाश आपल्याला पाहायला मिळतोय. हो काय गोलंदाजी आहे. ज्याने PTPL ची पहिली स्पर्धा गाजवली तिथे देखील 18 बॉल 19 ची गरज असताना निलेश पेटर टीमला मात्र 19 धावा पूर्ण करू दिल्या नव्हत्या. मुसद्दीकने ही क्वालिटी होती आणि पाडा टीमला मात्र फायनल जिंकून दिली होती. पालघर तालुका प्रीमियर लीग बेटेगावच्या मैदानावर छत्रपती संभाजीराजे मैदान. आणि इथे देखील पहिलं षटक लगभग मेडनच्या दिशेने, परंतु अगदी नशिबाचा चौकार येतोय. एज लागली. जलील शेखच्या बाजूने चेंडू निघून गेला. थर्डमॅनला बीट करत चौकारासाठी 1 ओव्हर 4 धावा. काही गोलंदाजी पाहायला मिळाली होती. हा बघा चेंडू कमालीचा आणि यावेळेस एज आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. चौकार 4 धावा. 30 बॉल 32 ची गरज. तुषार बसवतने मात्र नो स्ट्राईक वरून आनंद घेतला मुसद्दीकच्या गोलंदाजीचा. आता मात्र स्ट्राईक वर आलाय. वकास गोलंदाजीसाठी तयार आहे. 30 बॉल मध्ये 32 ची गरज आहे. तीस बॉल 32 ची गरज. यावेळेस आपण बघू शकतात वकास गोलंदाजी मार्कवर तयार,
पहिल्या षटकामध्ये 4 धावा, 5 सलग डॉट नंतर एजचा चौकार येतोय. आउटसाइड एज मात्र चौकारासाठी जात असताना चेंडू पाहायला मिळाला. अच्छा, रात्रीतली शेवटची अंतिम मॅच पाहायला मिळते. चला घाई करा टीम शिरगाव, मॅचला सुरुवात करा. भरपूर उशीर घेतला जातोय. पहिलाच बॉल फटका सजवलाय. फुल टच चेंडूला मात्र खेळायचं होतं पॉईंटच्या भागामध्ये. चेंडू गेला कव्हरच्या ठिकाणी. एक धाव मात्र मिळते. सिंगलने मात्र स्कोरबोर्ड पुढे जाईल. 5 धावा धावपलकावर. स्ट्राईकला आकाशला मात्र संधी दिली वन डाऊनच्या रूपामध्ये यावेळेस मैत्री 11 पालघर टीम कडून. पहिलाच बॉल फुलटस होता, खेळायचा होता तो मात्र पॉईंटच्या ठिकाणी. गेला कव्हरच्या ठिकाणी. एक धाव. एकोणतीस बॉल 31 धावेची गरज आहे. छोटी टोटल आहे. छोट्या टोटलला डिफेन्स करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फील्ड प्लॅन मात्र आपण बहुशेदा बदलला जात आहे. 3 खेळाडू 38 सर्कल बाहेर. लॉंग ऑन रिजनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. डीप मिड विकेट पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हर डीप. फुलटच चेंडूला हलक्या हाताने खेळले जाते. डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र क्षेत्ररक्षक आहे. एकदा पूर्ण केली आणि ग्राउंडिंग फिल्डिंग ॲक्युरेट थ्रोसाठी हा संघ ओळखला जातो. वाढून शिरगाव. एक धाव. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 6-6 स्कोर कार्डवर. अगदी तुषार बसवत तयार. शॉर्ट बॉलला मात्र इकडे स्लाइस करण्याचा प्रयत्न केला होता. थोडा पुढे पडतोय चेंडू. एक धाव पूर्ण केली. या वर्षीची PTPL पहिलीच मॅच खेळत असताना तुषार बसवतने मात्र हाफ सेंचुरी झळकवली होती वंदे मातरम पन्हाळीच्या मैदानावर. टीम ओहो, काय चेंडू हाताळला जातोय. एक धाव पूर्ण केली. SSS साई सापडेश्वर सालवट टीम कडून खेळताना पाहायला मिळाला. PTPL मध्ये तुषार बसवत सुपर बॅटिंग केली. पहिल्या मॅच मध्ये हाफ सेंचुरी त्याने झळकवली. परंतु इथे आपण बघू शकतात की 2 बॉलमध्ये 2 वर पोहोचलाय. प्रकाश देखील चांगली गोलंदाजी करतोय. 3-4 मध्ये 4 खर्च केलेत. धावा झाल्यात 8. 5वा बॉल घेऊन तयार. फुलटस बॉल यावेळेस गॅप मध्ये ढकललाय चेंडूला. चेंडू यावेळेस डीप मध्ये काय क्षेत्ररक्षण होत असताना मुसद्दिक, अगदी अष्टपैलू खेळाडूची कामगिरी होत असताना मुसद्दिक कडून एक धाव का होईना, एक धाव मात्र आपल्या संघाची वाचवली आहे. 3 धाव पूर्ण केल्या. 3 धावाने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 11-11. 25 बॉल मध्ये 25 पाहिजेत. बॅटिंगला ओपनिंग उतरतोय. 5-6 ओव्हर खेळतोय. त्यानंतर पहिली ओव्हर अगदी कमालीची हाताळतोय आणि आता क्षेत्ररक्षण आपण बघू शकतात. इतर क्रिकेटमध्ये खेळल्यानंतर तुमचा स्टॅमिना अगदी मात्र वाढला जातो असं म्हणायला हरकत नाही, कारण की त्यामध्ये मात्र खूप मेहनत असते. एक ओव्हर आणि 5 बॉल झाले. 11 धावा धावपलकावर. एक गडी बाद. यावेळेस तयार फलंदाज. 25 मध्ये 25 ची गरज. क्रॉस बॅटेड फटका सजवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक 1 पूर्ण केली. इथून मात्र 2 मिळणार सहजरित्या. 2 धावा देखील पूर्ण होत असताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावपलकावर. 24 चेंडू आणि 23 धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी. इकडे मात्र शॉर्ट रन तुषार बसवत कडून होत असताना चला 85 वाद घालू नये. 1 धाव पूर्ण केली. 12 धावा झालेल्या आहेत. म्हणजे 24 मध्ये 24 ची गरज. 1 शॉट. 24 बॉल 24 धावेची गरज.
चला स्पीडअप ठेवा टीम पालघर. मॅचला सुरुवात करा. 24 बॉल 24 ची गरज मुसद्दिक आहे. चला तुषार बसवत स्पीडअप ठेवा खेळायला. बघा शॉर्ट असली तरी मात्र 2 धावा कंप्लीट केल्या होत्या आणि स्ट्राईक तुषार बसवतला असेल हे पंच सांगतायत. आणि स्ट्राईक तुषारलाच असणार. हे क्रिकेटचा नियम आहे. शॉर्ट रन लिहिली जाईल आणि धावा झाल्या त्या म्हणजेच 12. आता मात्र 24 बॉल 24 ची गरज. घाई करा, थोडं स्पीडअप ठेवा टीम पालघर. पाणी थोडं उगतर घेऊन या. चला फास्ट खेळा. 24 बॉल 24 धावेची गरज. मॉडर्न शिरगाव भरपूर उशीर केला. 2 षटकासाठी भरपूर वेळ घेतलेला आहे. 24 बॉल 24 धावेची गरज आपल्याला पाहायला मिळते. तुषार बसवत स्ट्राईकला आणि मुसद्दिक ऑप्शनच्या अगदी बाहेरचा चेंडू. यावेळेस मात्र पंचाने वाईट करत दिलेल्या स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 13 धावा धावफलकावर. तेरा धावा धावफलकावर. पहिला चेंडू वाईडने सुरुवात. तुषार तयार. मुसद्दिक तयार. पहिलाच बॉल. फटका सजवलाय तुषारने. सुपर स्ट्रोक कव्हरच्या ठिकाणी. डीप मध्ये क्षेत्ररक्षक 1 पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 15. 15 धावा धावफलकावर लागले जात आहेत. षटक क्रमांक 30. 15 धावा धावफलकावर. 36चा आव्हान. 21 धावेची अजूनही गरज आहे. 23 चेंडूमध्ये 21 धावा. राऊंड विकेट येत असताना मुसद्दिक आपल्याला पाहायला मिळते. थोडा फील्ड प्लॅन चेंज होत असताना. ओव्हर द विकेट येत असताना यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय मुसद्दिक. एज टेकन विकेट. तुषार बसवतला परतावा लागेल. ऑन साइडला जोरदार प्रहार केला होता परंतु यावेळेस बॅटचं एज लागली आणि कॅच केले.
2 ओव्हर 2 चेंडूचा खेळ झाला. 15 धावा धावफलकावर 22 बॉल. नवीन फलंदाज मीन बोरा आपल्याला पाहायला मिळते स्ट्राईकला असेल. मागचा चेंडू ओव्हर पिच होता, मोठा हिट करण्याचा प्रयत्न केला, एज लागली, कॅच आउट यावेळेस पाहायला मिळते. मुसद्दिक तयार. कोण चेंज केला पहिले राऊंड द विकेट, आता मात्र ओव्हर द विकेट आपल्याला पाहायला मिळते. मॉडर्न शिरगाव आपण बघू शकतात. एक बाजूला दुसऱ्या बाजूला टीम असेल मैत्री 11 पालघर. 2 विकेट गेलेले आहेत कुणाल जाधव आणि तुषार बसवत. ओहो, काय चेंडू हाताळला जातोय, अगदी अंगावर आपटतोय चेंडू. काय सुपर गोलंदाजी, काय वेग आहे. एक धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 16 धावा. सिक्स्टीन स्कोर कार्डवर लागले जात आहेत. 20 धावेची गरज आहे. चेंडू असतील 21. स्ट्राईकला फलंदाज आकाश आपल्याला पाहायला मिळतोय. काय सुपर गोलंदाजी होत असताना मुसद्दिक कडून यावेळेस मात्र डॉट बॉल येतोय. वेगाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, परंतु इकडे आपण बघू शकता डॉट चेंडू आलाय. पहिला वाईट, त्यानंतर डबल, त्यानंतर विकेट, त्यानंतर एक धाव आणि आता मात्र डॉट बॉल येतोय. 20 बॉल 20 धावेची गरज. मुसद्दिक तयार. पुन्हा द्यायची लागते. एक धाव पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 17 धावा धावफलकावर. 19 बॉल 19 धावेची गरज. लास्ट बॉल आहे. कोणताही मोठा फटका खेळू देत नाहीये, तर अगदी मात्र स्ट्रगल करायला लावतायत फलंदाजाला. चेंडू मात्र अगदी रीड केला जात नाहीये. शेवटचा बॉल असेल. मेन बोरा हा देखील मात्र कमालीचा फलंदाज आपण बघू शकता. पीटीपीएलचा त्याने टी शर्ट प्रदान केलंय. याने देखील पीटीपीएल मध्ये हाफ सेंचुरी झळकवले. या वर्षी देखील कमालीचा फॉर्म लावला होता. काय सुपर स्ट्रोक लगावलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक. एक धाव पूर्ण केली आणि सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 3 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा. 18 धावा झालेत. 18 धावाची गरज आहे. वकास हा गोलंदाज येतोय. 18 बॉल मध्ये 18 ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. मीन बोरा आपल्याला पाहायला मिळते. अगदी मात्र 36 धावा कमालीची मात्र गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली मुसद्दिक कडून. वकास तयार. फलंदाज तयार. मीन बोरा आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक वर असेल. चला मॅचला सुरुवात करा. मॉडर्न शिरगाव. पहिलाच बॉल. इकडे मात्र डॉटने सुरुवात करतोय. कट करण्याचा प्रयत्न केला होता पॉइंटच्या भागामध्ये. डॉट बॉल येतोय. ही क्वालिटी आहे मॉडर्न शिरगावची. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अगदी मात्र आपण बघू शकतात. डिफेन्स करताना आपल्याला पाहायला मिळतात. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. मेनवर मात्र यावेळेस थोडा प्रेशर आलेला आहे. 2 डॉट सलग आले. रिव्हर्स अटेम्प्ट केला यावेळेस वकास गोलंदाज पाहायला मिळते. अगदी 36 बॉल 36 असताना देखील मात्र जी कॉन्फिडन्स, जी
जिद्द आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. मॉडर्न शिरगावचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमी. 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये 18ची गरज. टेनिस क्रिकेटमध्ये काही होऊ शकते. इथे पलटवार आपल्याला पाहायला मिळतील आणि 2 डॉट आलेत. फुलटस बॉलला सरळ स्ट्रोक खेळला जातोय. अनुभव चेंडू अडवला जाईल. 1 धाव पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 19. चेंडू असतील 15 धावा बनवायचे आहेत त्या म्हणजेच 17. 15-17चं समीकरण समोर आहे. काही सुपब क्षेत्ररक्षण आणि काही सुपब गोलंदाजी होत असताना वकास तयार. ओहो चकावलंय, फिरवलंय, चेंडूला वळवलंय. इथे डॉट बॉल येत असताना काय यावेळेस कमाल करत असताना वकास. चार बॉल फेकून झालेत. 1च धाव खर्च केलाय. चांगला चेंडू यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण आमिर आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 20. 16 धावेची गरज 13 चेंडू मध्ये. चला घाई करा पालघर टीम. शेवटचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे. पुन्हा एकदा मात्र अपील केली जाते. पंचसद्यात यावेळेस उपस्टमच्या अगदी बाहेर 1 रन मिळणार. आणि काही कमालीचं षटक हाताळलं इकडे वकासने. षटक क्रमांक 14 समाप्त होताना धावसंख्या 21. 21 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 15 धावेची गरज. 3 धावा खर्च केल्या. काय गोलंदाजी होत असताना अगदी असं वाटलं होतं प्रेक्षकांना की ही मॅच अगदी सहजरित्या 3-3.5 ओव्हरमध्ये मात्र संपवली जाईल. च्या रीतीने मात्र फलंदाजी आहे तुषार बसवेत आहे, कुणाल जाधव होते. त्यानंतर जर बघायला मेन बौरा अगदी मात्र चेतन. मोठी बॅटिंग साईड असताना मात्र इथे 4 षटकामध्ये धावा खर्च केल्यात. 21-12 मध्ये 15ची गरज आहे. अजूनही मॅच मध्ये जिवंत आहेत मॉडर्न शिरगाव. 36 मध्ये 36चं समीकरण डिफेन्स करत असताना पाहायला मिळते. त्याचं कारण आहे त्याचा कर्णधार जलील शेख, ज्याने क्रिकेटचे प्रत्येक उन्हाळे पावसाळे बघितलेले आहेत, चढ उतार बघितलेले आहेत, प्रत्येक परिस्थितीतून गेलेला आहे. कठीण काळामध्ये शांत राहणं आणि शांत राहून रणनीती रचणं त्याला येतं. आणि त्यामुळे आपण बघू शकतात की इथे 12 मध्ये 15चं समीकरण आले. मेन बोरा स्ट्राईकला आहे. नो स्ट्राईकला फलंदाज आकाश आहे. अगदी एक मोठा हिट आणि कुठे ना कुठे खेळ संपला जाईल, परंतु तो मोठा हिट अजूनही मात्र येऊ दिला नाही आहे गोलंदाजाने. 1 चौकार आला एजचा आणि त्यानंतर विचार केला तर चौकार काही पाहायला मिळाला नाही. 12 बॉल 15ची गरज. गोलंदाज मयूर आपल्याला पाहायला मिळते. मिन बोरा डाव्या हाताचा फलंदाज. चांगला चेंडू अगदी गोलंदाजाच्या डोक्याजवळून निघून जातोय. लॉंग ऑन रेंज झाला. 1 धाव मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 22-22. आता चेंडू असतील 11 धावा बनवायच्या 14. जसं जसं समीकरण पुढे जाईल तसं थोडा खेळ बदलला जाईल. टेन्शन थोडं पालघर टीमवर देखील येईल. मैत्री 11 पालघर आपल्याला पाहायला मिळते. चला तर प्रत्येक बॉलवर टीम मीटिंग्स घेऊ नका. मीन स्पीडअप ठेवा खेळाला. 11 बॉल 14ची गरज. शॉर्ट बॉलला काय फटका सजवला आकाशने. चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईन पार. येतोय चौकार. सुपर स्ट्रोक खेळला जातोय. 4 धावा.
स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 26 धावा धावपलकावर लागले जात आहेत. 9 धावेची गरज आता मात्र. 10 बॉल 10 चेंडू 10 ची गरज. चौकार येतोय. मी पहिलेच म्हटलं एखादा चांगला हिट आला तर मात्र कुठे ना कुठे पुन्हा एकदा मॅच बनली जाईल, ती म्हणजे पालघर टीमच्या बाजूने. ऑन साइडला स्विंग केलाय, स्ट्रोकला एक धाव पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 27 9 बॉल 9 ची गरज. मेन स्ट्राईकला. नऊ चेंडू 9 धावेची गरज. आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, कीपर कडून देखील चुकी झाली. बायच्या रूपात मात्र धाव मिळणार. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 28 8 बॉल 8 ची गरज. जेवढं कौतुक करेल तेवढं कमी आहे, कारण की 36चं छोटं टार्गेट दिलं आहे तरी देखील मात्र 8 बॉल 8 पर्यंत मजला आलेले. इथे मात्र आकाश आपल्याला पाहायला मिळतोय ज्याच्या बॅट मधून 2 चौकार आले. एकमेव फलंदाज ज्याने 2 चौकार खेच. एक नशिबाचा चौकार तर एक क्वालिटी स्ट्रोक. आणि यावेळेस मात्र फ्लिकचा फटका डीप मध्ये. क्षेत्ररक्षक काय कॅच केलाय, सुपर कॅच. हलक्या हाताने खेळला होता स्ट्रोकला. विकेटचं पतंग. 7 मध्ये 8 ची गरज. सात बॉल 8 ची गरज. चेतन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. ट्विस्ट अगदी पाहायला मिळते. कोण विचार करणार नाही. अगदी सर्वांनी विचार केला असेल की ही मॅच वन साइड होईल, परंतु इकडे जलील शेख आहे ज्यांचा अनुभव आहे आणि तसे ते मोहरे त्यांनी टिपलेत या संघामध्ये. आणि प्रत्येक बॉल नंतर ते सांगतात खेळाडूला की कोणाकडे चेंडू होईल त्यांना माहिती आहे. आणि इथे आपण बघू शकतात 7 बॉल 8. आज बॉल ऑप्शनच्या अगदी बाहेर वाईट बॉल आलेला आहे. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 29 7 मध्ये 7 ची गरज. यावेळेस आपण बघू शकतात 29 धावा धावपलकावर. अगदी बाहेर. दुसऱ्या राणीच्या देखील अगदी बाहेर चेंडू हाताळला जातोय आणि पंचाचा इशारा वाईटचा येतोय. 7 मध्ये 7 ची गरज. सात मध्ये 7 ची गरज असताना फटका फसलाय आणि विकेट असताय. क्रिकेटचा खेळ महासंग्राम, अनिश्चिततेचा खेळ. कोणी काही सांगणार नाही. खेळपट्टी कधी कोणाच्या प्रेमात पडेल काही सांगता येत नाही. कधी गोलंदाजाच्या प्रेमात, कधी फलंदाजाच्या प्रेमात. यावेळेस मात्र दोन्ही वेळेस गोलंदाजा प्रेमात पडलेली ही खेळपट्टी पाहायला मिळते. सुरुवातीला जर बघायला गेलं तर मैत्री 11 पालघर टीमच्या प्रेमात पडली, त्यांच्या गोलंदाज प्रेमात पडली. आता मात्र मॉडर्न शिरगावच्या प्रेमात पडले.
सहा बॉल 7ची गरज. मेन स्ट्राईकला नो स्ट्राईकला आकाश आपल्याला पाहायला मिळते. विकी नो स्ट्राईकला पाहायला मिळते. आणि फवाज काय पहिला चेंडू हाताळलाय फवाजने, हलक्या हाताने खेळला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, काय ग्राउंडिंग फिल्डिंग होत असताना पाहायला मिळते. एक धाव यावेळेस मिळणार. 5-6चं समीकरण आहे. 35 धावा बनवल्या होत्या, 36 धावेचे टार्गेट दिलं होतं आणि त्याच्यावर गोलंदाजी होत असताना बघायला गेलं तर 31 मध्ये 30 खर्च केलेले आहेत. 5 बॉल 6ची गरज. स्ट्राईकला विकी आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या चेंडूवर मात्र विकेट मिळालं चेतनचं. अगदी मात्र स्टिकरवर येऊन चेंडू लागला. लॉंग ऑफला कोणती चुकी केली नाही. टेन्शन धडधड. जली शेख कडून झालंय चुकी आणि मयूर कडून झालंय चुकी. डॉट बॉलवर 2 आलेत. बघा क्रिकेटच्या खेळामध्ये क्षेत्ररक्षण किती महत्वाचं असतं हे या 2 धावेवर आपल्याला कळलं असेल. जिकडे जलीश कडून चुकी झाली त्याच्यानंतर शॉर्ट फायनलला मयूर कडून देखील चुकी झाली. 1 धाव होती तिकडे 2 मिनिट आहेत. बीट केलं होतं. फवादची ही क्वालिटी आहे, दोन्ही बाजूला फिरवण्याची क्षमता आहे, एक्सपिरियन्स गोलंदाज आहे, ज्याने स्पर्धा प्रत्येक खेळलेला आहे टेनिस क्रिकेटची. अगदी सुप्रीमो चषक देखील खेळलेला आहे. जलीश शेख देखील त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले ॲज अ कॅप्टन. पटका आता चांगला सजवला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली. सिंगलच मिळेल. 3 बॉल 3चं इक्वेशन समोर आहे. स्कोरबोर्ड 33 बॉल 33 झाले. 3 बॉल 3. जेवढं कौतुक करेल तेवढं कमी या मॅचचं. मॉडर्न शेरगाव अगदी मात्र मॅच जिंकतील किंवा नाही जिंकतील परंतु मन जिंकलेली आहेत. 3 बॉल 3. आता मात्र मेन बोरा स्ट्राईकला. टेन्शनचं वातावरण. डॉट बॉल येतोय. काय चेंडू हाताळलाय. फवादची ही क्वालिटी आहे. 2-3ची गरज. 36 मध्ये 36 होते. इकडे मात्र चर्चा सुरू होती की मैत्री इलेव्हन पालघर बाजी मारून गेली परंतु मॉडर्न शिरगावची आपली गोलंदाजी पाहणं बाकी होतं आणि मॉडर्न शिरगाव जेव्हा गोलंदाजीला उतरला मुसद्दीकने 5 डॉट सलग टाकले. शेवटच्या चेंडूवर चौकार आला. बघता बघता मॅच 2 बॉल 3 आले. प्रत्येक गोलंदाजाने मेहनत घेतले. क्षेत्ररक्षण उच्च कोटीचं केलेलं आहे. क्रॉस बॅटेड फटका सजवला आहे. एज लागलंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक 1 पूर्ण केला. दुसऱ्याचा प्रयत्न आणि इकडे रनआउट. मॅच आलाय 1 बॉल 2 मॅच आलेली आहे. इथे मीन बोरावर मात्र प्रेशर, पालघर टीम वर प्रेशर आणि आता मात्र शेवटचा 1 बॉल चांगला हाताळावा लागेल. कोणी विचार नाही केला होता. इथून मॅच मात्र अशी होणार. 35 बनल्या होत्या. बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की 3-3.5 ओव्हर आणि आता बघू शकता 1-2. कोण जिंकणार. बऱ्याच जणांनी सट्टा लावलाय मैदानाच्या बाहेर. असं काही मॉडर्नच्या बाजूने काही पालघरच्या बाजूने परंतु मन जिंकताना आणि पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेतली सर्वात चांगली मॅच जिथे दोन्ही बाजूला गोलंदाजाने डोमिनेट केलंय. गोलंदाजाने कमाल केलंय. क्रिकेटचा खेळ जीतने की उम्मीद और हारने का डर. इस बीच में जो टेंशन वाला वक्त होता वो कमाल होता है. आणि आता आपण बघू शकता तो टेन्शन अगदी दोन्ही बाजूला. सुरुवातीला एकाच बाजूला होता मॉडर्न शिरगावच्या. आता दोन्ही बाजूला आहे. 1-2 कंपल्सरी चेस. 2 धावा पूर्ण कराव्या लागतील पालघर टीमला. काय गोलंदाजी होती. काय गोलंदाजी होत आहे. मुसद्दीक नंतर वकास नंतर मयूर नंतर सर्वात एक्सपिरियन्स गोलंदाज फवाज. शेवटच्या बॉल साठी टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत. 1-2 कोण जिंकते बघूया. लास्ट बॉल विनिंग बॉल राऊंड द विकेट आणि ब्लास्ट बॉल फेकून दिलाय मीन बोराने. षटकार. ओवर स्टेप करून सब कुछ किया मगर आखिरी गेंद पर मौका बना था वो मौका लपक लिया बल्लेबाज ने. मी स्कोरबोर्ड आता बघणारच नाहीये. इथे मात्र मॅन ऑफ द मॅच डायरेक्ट मीन बोरा ला आपण बोलूया कारण की अंतिम टेन्शन क्षणाला त्याने खेचलाय षटकार आणि मॅच जिंकलाय.
यावेळेस आपण बघू शकतात, अगदी आपण बघू शकतात की सर्व काही चांगलं घडलं. शेवटचा बॉल मात्र मॅच घेऊन गेला. क्या लढे आप, खूप लढे. सुपर. मॉडर्न शिरगाव जेवढं कौतुक करेल तेवढं कमी. मन जिंकलेली आहेत. शेवटचा चेंडू षटकार खेचलाय.